क्षण कल्पना करा, तुम्ही आयुष्यात काहीतरी मोठं करायचं ठरवलं आहे. नवीन बिझनेस, सरकारी नोकरी, मोठं ध्येय किंवा आयुष्य बदलणारा निर्णय. आणि तुम्ही काय करता? पहिल्या दिवशी 4 लोकांना सांगता, माझे हे प्लॅन आहे, मी असं करणार आहे. पण काही दिवसांनी ते काम होत नाही. उलट अडथळे वाढतात. नकारात्मक लोक, टोमणे, भीती आणि आत्मविश्वास ढासळतो. मग प्रश्न पडतो, मी चुकीचे काय केले? तर या प्रश्नाचं उत्तर या श्लोकात दडलेलं आहे. हा श्लोक सांगतो, जे मनात ठरलं आहे ते लगेच बोलू नकोस. गुपिताची सुरक्षा कर आणि योग्य वेळीच कृती कर. हा श्लोक फक्त राजकारण किंवा युद्धासाठी नाही, तर तो आपल्या स्टार्टअप, करिअर, रिलेशनशिप आणि आयुष्याला लागू होतो. आजच्या व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला कळेल, यशस्वी लोक कमी का बोलतात, अपयश आधीच का जाहीर होतं आणि गुपित हेच यशाचं खरं शस्त्र का आहे. चला तर मग शब्दापेक्षा कृती महत्त्वाची का आहे हे समजून घेऊया. तर श्लोक आहे, मनसा चिंतितं कार्यं वाचा नव प्रकाशित. मंत्रेण रक्षेत गुढं कार्यचापि नियोजितम्. जे काम आपण मनात ठरवतो ते प्रत्येकाला सांगू नये. त्या योजनेला गुपितासारखं जपावं आणि योग्य वेळ येताच शांतपणे कृती करावी. हा श्लोक शहाणपण, रणनीती आणि आत्मनियंत्रण शिकवतो. माणूस अपयशी का होतो? बहुतेक लोक अपयशी होतात कारण ते काम सुरू होण्याआधीच घोषणा करतात, प्रत्येकाला प्लॅन सांगतात, सल्ल्याच्या नावाखाली गोंधळ वाढवतात आणि टीकेमुळे आत्मविश्वास हरवतात. हा श्लोक सांगतो, काम आधी करा, जाहिरात नंतर. तर आपल्याला दैनंदिन जीवनातील मी तुम्हाला उदाहरण सांगतो. एक विद्यार्थी MPSC UPSC करणार, तो लगेच मित्रांना सांगतो, स्टेटस टाकतो, घरात घोषणा करतो. पण अभ्यास सुरू होण्याआधीच लोक तुलना करतात, दबाव वाढतो, अपेक्षाचं ओझं येतं. परिणाम काय होतं? तयारी अर्धवट होते, आत्मविश्वास कमी होते आणि MPSC किंवा UPSC क्रॅक होण्यासाठी टाईम लागतो. यावेळेस काय केलं पाहिजे? तर MPSC UPSC करणाऱ्या मुलाने ते मनातच ठरवलं पाहिजे, शांतपणे अभ्यास केला पाहिजे आणि निकाल हा स्वतःच बोलेल. कारण शांततेने काम केलेले कधीही निकालामध्ये बोलून जातं. तर आपल्याला दैनंदिन जीवनामधले अजून एक उदाहरण आहे, ते म्हणजे बिझनेस आणि स्टार्टअपमध्ये. खूप लोक बिझनेस आयडिया सांगताना थकत नाहीत, पण काही लोक आयडिया चोरण्यात तरबेज असतात. काही लोक नकारात्मक असतात, तर काही लोक तुमची भीती वाढवतात. म्हणून श्लोक सांगतो, मंत्रेण रक्षेत गुढं, म्हणजेच गुपित मंत्रासारखं जपा. कारण आपण जे बिझनेस करणार आहे, जे स्टार्टअप करणार आहे, ते आपल्या पोटातच ठेवलं पाहिजे. त्या गोष्टी कुठेच जाहीर नाही केल्या पाहिजे. मित्रामध्ये असो, घरी असो, तर त्या गोष्टी चोरण्याची शक्यता जास्त असते. तर आपल्याला या श्लोकामध्ये तिसरं आपलं दैनंदिन जीवनामधलं उदाहरण आहे नातेसंबंध. नातेसंबंधामध्ये असं असतं की नवीन नातं, लग्नाचा निर्णय किंवा मोठा भावनिक निर्णय सगळ्यांना आधीच सांगितला तर काय होतं? गैरसमज निर्माण होतात. तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप वाढतो आणि नातं कमकुवत होतं. काही गोष्टी मनात ठेवल्या तर मजबूत राहतात. तर यामध्ये एक शब्द आहे रणनीती. आता रणनीती म्हणजे काय? तर सगळं माहीत असूनही शांत राहणं, योग्य वेळेची वाट पाहणं आणि योग्य क्षणी कृती करणं. तर यामध्ये आपण जर एखादी गोष्ट करणार आहे, तर आपली एक रणनीती असते. त्या रणनीतीनुसार आपण शांत राहिले पाहिजे, योग्य वेळेची वाट पाहिली पाहिजे आणि कृती केली पाहिजे. हा श्लोक आपल्याला भावनावर नियंत्रण शिकवतो. तर यशस्वी लोकांचे काही गुण असतात. ते गुण म्हणजे काय? ते कमी बोलतात, जास्त कृती करतात आणि प्लॅनपेक्षा प्रगती दाखवतात. म्हणूनच मोठं यश शांतपणे येतं आणि आवाज फक्त परिणामाचा
होतो. आजच्या श्लोकामध्ये आपण काय शिकलो? आजपासून ठरवा, प्रत्येक प्लान सांगायचे नाहीत, प्रत्येकाला विश्वासात घ्यायचं नाही आणि काही स्वप्न शांतपणे जगायची. कारण जे मनात ठरलं ते जपलं तर पूर्ण होतं. म्हणूनच हा श्लोक फक्त संस्कृत ओळ नाही तर यशाचा गुप्त नियम आहे. बोला कमी, विचारा कमी आणि कृती जास्त करा. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण पुढचा श्लोक तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. जय हरी, जय हरी, जय हरी.